मन धुंद होनी जाते, स्वच्छंद होनी गाते, मन थर थर त्या, मन भिर भिर त्या, पाखरागत होते, मन धुंद होनी जाते. नमस्कार, मी डॉक्टर नेहा राजपाल. मानबिंदू म्युझिक तर्फे मनधुंद हा सुरेल अल्बम तुमच्या समोर येतोय. सुरेल का म्हटले, कारण काय मेलेडी बेस्ड गाणी खूप कमी आजकाल तयार होतात. तर अभिजित राणे ह्याचं सुंदर संगीत आहे त्याच्यात, आणि ते इतकं मेलोडियस. माझी जी 2 गाणी ती अप्रतिम मेलोडियस गाणी आहेत. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी रेकॉर्ड करायला गेलेले तेव्हा पावसाचा रंग कोरा हे गाणं मी गायला गेलेले, आणि ते गाताना मला वाटलं अरे एक ही गाना ये अल्बम में, एक ही गाना कैसे यार, एक और होना चाहिए. तर नेमका त्याचा फोन आला की नाही, वी हॅव टू डू अनदर सॉन्ग विच इज संग बाय क्षितिज तारे. मनधुंद हे टायटल सॉन्ग करायचं आहे आपल्याला. अखिल जोशी यांनी खूप सुंदर शब्द लिहिलेत दोन्ही गाण्यांची. मनधुंद फार स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण ते गाणं इतकं एक तर ड्युएट गाणं आहे ते, त्यामुळे ते स्केल माझ्यासाठी तशी हाय होती, आणि इट वॉज अ चॅलेंज टू सिंग ॲट दॅट पिच. तर काय होतं की सिंगर जेव्हा थोडं कम्फर्ट झोनच्या बाहेर जातो ना, तेव्हा ते एकदम चॅलेंजिंग होऊन जातं गाणं. आणि आय लव्ह चॅलेंजेस. अँड ते जेव्हा तो चॅलेंज मिळतो आणि तुम्ही त्या संगीतकाराच्या मनात जे आहे ते तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करता, आणि ते सक्सेसफुली पोहोचता, किंवा शब्द ज्यांनी लिहिले ते त्यांना आवडतं, तेव्हा असं वाटतं वा, आपल्याला एक अवॉर्ड मिळालं काहीतरी. तर अशी ती फिलिंग ती रेकॉर्ड झाल्यानंतर, ऐकल्यानंतर झाली. मनधुंद होऊनी जाते, स्वच्छंद होऊनी गाते. एकदम परफेक्ट फॉर अन आर्टिस्ट. त्यामुळे मस्त गाणे तुम्हाला नक्कीच आवडेल, त्या ऐका नक्कीच. तुम्ही माझा एक्सपिरियन्स ऐकला मनधुंद गाणं रेकॉर्ड करतानाचा. आता आपण त्या अल्बमचे संगीतकार अभिजित राणे आणि माझा मित्र त्याला विचारूया, तुला एक्सपिरियन्स कसा होता माझ्याबरोबर रेकॉर्डिंग करायचा? प्रथम आपण रेकॉर्डिंग केलं एकत्र, कसं वाटलं तुला? खूप मजा आली, आनंद मिळाला मला. ऍक्च्युली तुझं मी नाव, माझा एक मित्र आहे कॉलेजचा मित्र, खूप ज्युनियर आहे तो मला, कल्पेश गोसावी. त्याचा लास्ट इयरचा प्रोजेक्ट होता, त्याच्यात त्याने कॅम्बलिनचे ऍड केलेली होती. त्याच्यात त्याने तुला गायला बोलवलेलं, आणि लहान मुलाचं गाणं होतं, आणि खूप छान कंपोज केलेलं होतं. पण ते गाणं मला त्यांनी एक क्लिप त्याने मला पाठवली की हे बघ नेहाचं गाणं आहे, आणि तुझं नाव आधीपासून ऐकून होतो पण एकत्र काम कधी केलं नव्हतं. ऐकल्यानंतर मला असं मनात ते राहिलं गाणं, कारण मुळात चाल पण चांगली होती आणि ते गाणं पण तू छान मस्त गायलं. ओके, बिफोर यू कंटिन्यू, थँक्यू कल्पेश, आणि थँक्यू फेसबुक अँड सोशल नेटवर्किंग की आम्ही त्या निमित्ताने कनेक्ट झालो. आता तू कंटिन्यू कर, नाहीतर मी विसरले असते ते. तर ते गाणं मी ऐकल्यानंतर मला ते खूप आवडलं, आणि मी म्हटलं की हा, या गायिकेला आपण नक्की कधीतरी आपण भेटायला पाहिजे. माझ्याकडे ती गायली तर मला जास्त मजा, म्हणजे आनंद वाटेल, आणि चांगलं अजून एक ओळख होईल. त्या दृष्टीने मी तसं लक्षात ठेवलं होतं तुझं गाणं. आणि अचानक मग मला अखिलचा एक फोन आला की अरे मला असं माझ्या गाण्यांचा अल्बम करायचा आहे. तर आणि असं गाणी कंपोज केली. पण मला माझा जो अरेंजर आहे आपल्या अल्बमचा, संदेश आटे, त्याने मला असं सांगितलं, अरे नेहा राजपाल आपण विचारू ना, ती मस्त गाणार. आणि मग मला एकदम पुन्हा आठवण झाली, अरे नेहाला आपण लक्षात ठेवलंय, म्हणजे आपण. थँक्यू संदेश ऑल्सो. तर त्यामुळे मग आम्ही तुला फोन केला, आणि फोनवरती त्याने तुला माझं काहीच नाव सांगितलं नव्हतं, डायरेक्ट तुला ते गाणं ऐकवलं, पावसाचा रंग कोरा. तर त्याच्यावरती तू असं म्हणालीस त्याला की अरे संदेश, तू केव्हापासून एवढा चांगला कंपोज करायला. सॉरी संदेश. पण छान, म्हणजे तू पण तेव्हा एकदम जाम खुश झाली की अरे चांगलं गाणं गायला मिळतंय म्हणून. आणि मग आपलं आपण गाणं केलं, आणि मग नंतर आपलं रेकॉर्डिंग झाल्यानंतर मग मला एक टायटल सॉन्ग करायचं होतं. तर मी म्हटलं अरे मग आता नेहाकडनंच आपण करून घेऊया इतकं, कारण
ही गायिकेचं मला सांगायला अजून म्हणजे सगळ्यांना आवडतं, मला सांगायला असं आवडतं की एकतर स्वभाव इतका छान आहे की पटकन ती मैत्री करते सगळ्यांशी आणि कामातही तेवढीच चांगली आहे की कमी वेळामध्ये तुम्ही कसं गायला पाहिजे, एक्सप्रेशन वाईज पण, सुरात तर हा प्रश्नच नाही, पण असं आणि एकदम हसत खेळत वातावरण सगळं एकदम मस्त मजा आली. ते म्हणजे मला खूप आवडलं आणि मला ते असं कायम आता लक्षात राहिलं की अरे नेहा म्हणजे एकदम मजा येणार काम करायला. तर तू माझ्याकडे नेहमी आता थँक्यू. आणि एकदा ह्याचा मी इंटरव्ह्यू M2G2ला पाहिलेला, खूप जुनी गोष्ट आहे, आणि तेव्हा वाटलेलं वा वा व्हेरी गुड कंपोजर ही इज, आपण कसं तरी करून ह्याचं एक कधीतरी गाणं गावं, आणि कितीतरी वर्षांनंतर ती संधी आली खरं करायची. सो थँक्यू सो मच की तुम्हाला गायला दिलंस. तू माझ्याकडे गायलीस हे मला खूप आवडेल, म्हणजे आवडलेलं आहे आणि पुन्हा पुन्हा आवडेल. म्हणजे आणि तुम्ही नक्की ऐका मनधुंद. नक्की.